गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी दिनेश झाडखंडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण विषय आणि महत्त्वपूर्ण टॉपिक घेऊन आलो आहोत. कारण की प्रत्येक व्यक्तीला याची जी माहिती आहे ती माहिती असणं अत्यावश्यक आहे. कारण की ग्रामपंचायत सदस्यापासून तर सरपंच उपसरपंचापर्यंत आणि सर्वसामान्य जनतेकरिता पण हा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण ग्रामपंचायतीचा जो अभिलेख असतो, ग्रामपंचायतीचे जे नमुने असतात, त्या नमुन्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला किंवा जे काही ग्रामपंचायतीतील पदाधिकारी असतील त्यांना जर या नमुन्याबद्दल माहिती असली तर एक प्रकारे त्यांचं जो शोषण आहे तर शोषण होणार नाही. म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता आणि सरपंच उपसरपंच यांच्यासाठी ही जी सिरीज आहे आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये एकूण 1 ते 33 नमुने असतात. त्यापैकी सरपंच आणि उपसरपंच खूप काही जे सरपंच आहे उपसरपंच आहे त्यांना या नमुन्याबद्दल माहिती नसतात. म्हणून त्यांचं एक प्रकारे शोषण होतो. कारण की जे ग्रामसेवक असतात, ग्रामसचिव असतात, ते रजिस्टर्ड जे आहे त्यांचं जे अभिलेख आहे ते अभिलेख मेंटेन ठेवत नाही. जास्तीत जास्त 3 किंवा 4 नमुनेपर्यंत 7पर्यंत जी माहिती आहे ती माहिती रेकॉर्ड त्यांच्याकडे उपलब्ध असतो. म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक सरपंच आणि उपसरपंच आणि जे सर्वसामान्य जागृत नागरिक आहे त्यांच्यासाठी आपण हे जे हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की एक प्रकारे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये टोटल 1 ते 33 पर्यंत नमुने उपलब्ध आहेत का, ग्रामपंचायत सचिवने त्यांची पूर्णपणे तिथं नोंद केलेली आहे का, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुमचं जर कुठं शोषण होत असेल तर एक प्रकारे तुम्ही ग्रामपंचायतीचे जे काही नमुने असतील ते नमुने तिथं तपासून ग्रामपंचायतीचं जे सचिव असणार त्या सचिवाला तुम्ही जबाब विचारू शकता. मित्रांनो, 1 ते 33 पर्यंत नमुने आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून आपण आज जो आपला पहिला नमुना आहे त्या पहिल्या नमुनाबद्दल माहिती पाहणार आहोत. ती ग्रामपंचायतीमध्ये नमुने एकूण 1 ते 33 पर्यंत असतात. त्यामध्ये नमुना क्रमांक 1 कशाशी संबंधित आहे, 2 कशाशी संबंधित आहेत, आपण एक एक करून सगळ्या नमुनाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर आजचा पहिला जो नमुना आहे तो आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 1 आणि तो जो नमुना असते त्यामध्ये अर्थसंकल्प आणि अंदाजपत्रकाचा जो काही विषय असतो, स्पष्टीकरण म्हणजे यामध्ये कशाचा समावेश होतो, ही सगळी माहिती आपण पाहणार आहोत ग्रामपंचायत नमुना 1 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील आर्थिक वर्षाकरिता जमा खर्चाचा अंदाजित अहवाल म्हणजे अर्थसंकल्पाची जी कन्सेप्ट आहे ते सगळ्यांना तुम्हाला माहीतच असेल. अर्थसंकल्प एक प्रकारे हे पुढील आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे पुढील आर्थिक वर्षाकरिता जमा खर्चाचा अंदाजित अहवाल म्हणजे एक प्रकारे अर्थसंकल्प असतो. आणि अधिनियमाचे कलम 62 अन्वये ग्रामपंचायतीने डिसेंबरपूर्वी पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे आणि त्या अर्थसंकल्पास फेब्रुवारी सभेत पंचायत समिती मान्यता देईल व मार्चपूर्वी ग्रामपंचायतकडे परत करतील. मित्रांनो, हे पहा की अर्थसंकल्प म्हणजे काय, ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे. आता हे कलम 62 अन्वये ग्रामपंचायतीने डिसेंबरपूर्वी म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पहिले पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. आपलं जे अर्थसंकल्प आहे ते अर्थसंकल्प म्हणजे कधी डिसेंबरपूर्वी पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे आणि त्या अर्थसंकल्पास फेब्रुवारीच्या जे सभेत आहेत त्या फेब्रुवारी सभेत पंचायत समिती मान्यता देईल आणि मार्चपूर्वी ग्रामपंचायतकडे परत करतील. अशा प्रकारे हे नमुना क्रमांक 1 मध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे की तुम्हाला पुढील वर्षात जे काही करायचं असेल ते तुम्हाला तुमच्या कलम 62 अन्वये ग्रामपंचायतीने डिसेंबरपूर्वी पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे आणि त्या अर्थसंकल्पास फेब्रुवारीच्या सभेत पंचायत समिती मान्यता देईल आणि मार्चपूर्वी ग्रामपंचायतीकडे परत करतील. अशा प्रकारे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 1 आणि त्या नमुनामध्ये अर्थसंकल्प आणि अंदाजपत्रकाचा काय करण्यात आलेला आहे, स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा जो दुसरा नमुना आहे तो आहे की पूर्व नियोजन व नियत वाटप. मित्रांनो,
हे जे पूर्वनियोजन आणि नियत वाटप हे ग्रामपंचायतीचा नमुना क्रमांक 2 आहे. हे आपल्याला काय सांगतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर हा जो मूळ अर्थसंकल्प आहे, हा मूळ अर्थसंकल्पातील एखाद्या प्रमुख शीर्षावर खर्चात वाढ किंवा घट करायची असेल तर सुधारित अर्थसंकल्प करणे आवश्यक आहे आणि सुधारित अर्थसंकल्प ग्रामपंचायतीच्या आवश्यकतेनुसार करता येईल. मूळ अर्थसंकल्पाप्रमाणे यालाही पंचायत समितीची मंजुरी आवश्यक आहे. मित्रांनो, तुमचं जे काही तुम्ही अंदाजपत्रक मांडलेलं आहे, म्हणजे नमुना क्रमांक 1 मध्ये तुम्ही मांडलेला आहे, तुम्हाला काय खर्च करायचा आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काही जर बदल करायचा असेल तर त्यासाठी म्हणजे इथं म्हटलेलं आहे की मूळ अर्थसंकल्पातील एखाद्या प्रमुख शीर्षावर खर्चात वाढ किंवा घट करायची असेल, आपण एक्झाम्पल जर घेतलं, जर 20-25 लाखाचं काम असेल किंवा 10 लाखाचं काम असेल, त्यामध्ये तुम्हाला वाढ करायची असेल किंवा घट करायची असेल तर त्यासाठी सुधारित अर्थसंकल्प करणे आवश्यक आहे. तेच आहे नमुना क्रमांक 2 आणि सुधारित अर्थसंकल्प ग्रामपंचायतीच्या आवश्यकतेनुसार करता येईल. जे काम तिथं महत्त्वपूर्ण असेल ते काम तुम्हाला तिथं करता येईल, म्हणजे सुधारित अर्थसंकल्प. आणि मूळ अर्थसंकल्प प्रमाणेच यालाही पंचायत समितीची काय आवश्यक असते, मंजुरी आवश्यक असते. मित्रांनो, तुम्हाला जर हे जे मूळ अर्थसंकल्प आहे, या मूळ संकल्पामध्ये काही जर बदल करायचा असेल, चेंजेस करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पंचायत समितीची जी मंजुरी आहे ती मंजुरी घेणं काय आहे, आवश्यक आहे. अशा प्रकारे नमुना क्रमांक 2 हे कशाशी संबंधित आहे, तर पूर्वनियोजन व नियत वाटप. की जर नमुना क्रमांक 1 मध्ये जर काही तुम्हाला बदल करायचा असेल तर त्या बदल नमुना क्रमांक 2 मध्ये करता येतो. त्यानंतरचं जे आहे नमुना क्रमांक 3, आता हे जे आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 3 हे कशाशी संबंधित आहे, तर हे आहे ग्रामपंचायत जमा आणि खर्च विवरण. अतिशय महत्त्वपूर्ण आहे की ग्रामपंचायतीचं जे काही जमा खर्चाचं जे विवरण आहे ते विवरण या नमुना क्रमांक 3 मध्ये असतो. मित्रांनो, ग्रामपंचायत वर्षाखेरीस मत्ता आणि दायित्वे यांचे विवरण तयार करून ग्रामसभेपुढे ठेवतील आणि जूनपूर्वी पंचायत समितीला सादर करतील. हेच विवरण ग्रामपंचायत ग्रामसभेला सादर करतील आणि चर्चा अंती ग्रामसभेने दिलेले सूचनांची नोंद ग्रामपंचायत घेईल. मित्रांनो, हे लक्ष द्या की ग्रामपंचायत वर्षाअखेरीस मत्ता आणि दायित्वे यांचे विवरण तयार करून कोणापुढे ते मांडतील, तर ग्रामसभेपुढे ठेवतील आणि जूनपूर्वी पंचायत समितीला सादर करतील आणि जूनपूर्वी पंचायत समितीला सादर करतील आणि हेच जे विवरण आहे हे विवरण ग्रामपंचायत ग्रामसभेला सादर करतील आणि चर्चा अंती ग्रामसभेने दिलेल्या सूचनांची नोंद ग्रामपंचायत घेईल. की अशा प्रकारे हे जे आहे ग्रामपंचायतीतला जो जमा आणि खर्च हे विवरण अंतिम म्हणजे यांचं जे अधिकार आहे ते कोणाला आहे, तर ग्रामपंचायतीचा ग्रामसभेला आहे. अशा प्रकारे हे ग्रामपंचायतीचा नमुना 3 कशाशी संबंधित आहे, की ग्रामपंचायत जमा खर्चाचा जो काही विवरण असतो त्या विवरणशी संबंधित आहे आणि याचं जो स्पष्टीकरण आहे तो स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 4. आता हे 4 कशाशी संबंधित आहे, तर ग्रामपंचायत नमुना 4 हे ग्रामपंचायतीची मत्ता आणि दायित्व, म्हणजे यामध्ये ग्रामपंचायत वर्षाअखेरीस मत्ता आणि दायित्व यांचे विवरण तयार करून ग्रामसभेपुढे ठेवतील आणि जूनपूर्वी पंचायत समितीला सादर करतील आणि ग्रामपंचायतीकडून देय असलेल्या थकीत रक्कमा, देयक म्हणजे दायित्व व ग्रामपंचायतीला येणे असलेल्या रक्कमा म्हणजेच मत्ता होय. मित्रांनो, यामध्ये ग्रामपंचायतीची जी काही मत्ता आणि दायित्व आहे हे एक प्रकारे इथं काय आहे, हे ग्रामपंचायतीचा नमुना क्रमांक 4. तर हे ग्रामपंचायतीची मत्ता आणि दायित्व म्हणजे तुमच्याजवळ ज्या काही थकलेल्या रकमा असतील, देयक असतील, ते ग्रामपंचायतीला येणे असलेल्या रकमा म्हणजेच काय आहे, मत्ता आहे. आणि हे वर्षाअखेरीस म्हणजे ग्रामपंचायत वर्षाअखेरीस मत्ता आणि दायित्व यांचे विवरण तयार करून, म्हणजे याचं टोटल जे आहे हे विवरण तयार करून ग्रामसभेपुढे ठेवतील आणि जूनपूर्वी पंचायत समितीला काय करतील, सादर करतील आणि ग्रामपंचायतीकडून देय असलेल्या ज्या काही थकीत रकमा असतील, देयक म्हणजे दायित्व व ग्रामपंचायतीला येणे असलेल्या रकमा म्हणजेच काय आहे, मत्ता, म्हणजे जे काही आपण घर टॅक्स पावती वगैरे देत असतो ते एक प्रकारे ग्रामपंचायतीला त्याचं जे हे आहे ग्रामपंचायतीला येणे म्हणजे ते एक प्रकारे त्यांचा टॅक्स असतो आणि ते
देयक म्हणजे दायित्व आणि ग्रामपंचायतीला येणे असलेल्या रकमा म्हणजेच काय आहे तर मत्ता. म्हणजे आपण दिलेले जो घर टॅक्स पावती आहे ते कशामध्ये त्याचा समावेश होणार आहे तर मत्तामध्ये. म्हणजे आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ग्रामपंचायत नमुना क्रमांक 4 कशाशी संबंधित आहे तर ग्रामपंचायतीची मत्ता आणि दायित्वाशी संबंधित आहे. ग्रामपंचायतीने ज्या काही रकमा खर्च केलेल्या असेल आणि ज्या काही मत्ता त्यांच्याकडे आलेल्या असेल त्या सगळ्यांची जी नोंद आहे ती नोंद नमुना क्रमांक 4 मध्ये सचिव काय करत असतो तर ठेवत असतो. जर अशा प्रकारची माहिती सचिवाने त्याच्या रजिस्टर्डमध्ये नोंद केलेली नसेल किंवा नमुनामध्ये नोंद केलेली नसेल तर आपण एक प्रकारे त्याच्यावर काय करू शकतो कार्यवाही करू शकतो. त्यानंतरचा जो नमुना आहे तो अशा प्रकारचा की ग्रामपंचायत नमुना क्रमांक 5 सामान्य रोकड वही. तुम्हाला माहीतच असेल ही अतिशय महत्त्वपूर्ण नमुना आहे कारण की हा एक प्रकारे 5 नंबरचा जो नमुना आहे तो सामान्य रोकड वही आहे. आणि यामध्ये काय स्पष्टीकरण देण्यात आलं आहे या रोकड वहीमध्ये काय असतो तर ग्रामपंचायतीचा रोजच्या आर्थिक व्यवहाराची नोंद वही म्हणजे सामान्य रोकड वही. मित्रांनो लक्षात असू द्या की ग्रामपंचायतीचा रोजच्या तुम्ही जर 1 रुपयाही खर्च करत असेल तर त्या रोजच्या आर्थिक व्यवहाराची जी नोंद आहे ती नोंद वही म्हणजे सामान्य रोकड वही होय. आणि ग्रामपंचायतीला प्राप्त झालेली प्रत्येक रक्कम नमुना 7 व नमुना 10 यांच्या नोंदी यात असतील आणि रोजचा व्यवहार संपताच रोकड वही बंद केली जाईल. अखेरीस असलेली शिल्लक आकड्यात व अक्षरात लिहून सरपंच सचिव स्वाक्षरी करतील आणि महिन्याच्या अखेरीस मासिक गोषवारा काढून पासबुकातील नोंदीशी मेळ घालण्यात येईल. मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण नमुना क्रमांक आहे कोणता तर 5 सामान्य रोकड वही. आणि या सामान्य रोकड वहीमध्ये तुम्ही दररोज जे काही खर्च करत असतील त्याची सगळी नोंद म्हणजे सामान्य रोकड वही होय. म्हणजे ग्रामपंचायतीला प्राप्त झालेली प्रत्येक रक्कम नमुना क्रमांक 7 व नमुना क्रमांक 10 यांच्या नोंदी यात असतील. आणि रोजचा व्यवहार की रोज किती व्यवहार झालेला आहे, काही खर्च केलेला आहे का किंवा काही कोणाला पैसे दिलेले आहेत का, हा रोजचा व्यवहार संपताच रोकड वही काय केली जाते बंद केली जातं. आणि अखेरीस असलेली जी शिल्लक रक्कम आहे ती आकड्यात व अक्षरात लिहून त्यावर कोणाकोणाची सही असते तर सरपंच आणि सचिव यांची स्वाक्षरी करतील आणि महिन्याच्या अखेरीस मासिक गोषवारा काढून पासबुकातील नोंदीशी मेळ घालण्यात येईल. मित्रांनो हे जे आहे यांचं सामान्य रोकड वही यामध्ये म्हणजे कोणत्याही प्रकारे जर तफावत आढळून आली तर त्याला कोण जबाबदार असतो तर त्याला सचिव जबाबदार असतो. त्याचबरोबर सरपंचाची ही जबाबदारी आहे कारण की त्यावर सरपंच आणि सचिवाची स्वाक्षरी असते की किती पैसे खर्च केलेले आहे, किती पैसे आपल्याला मिळालेले आहे, ही सगळी नोंद म्हणजे सामान्य रोकड वहीमध्ये आहे. आणि हे नमुना क्रमांक 7 आणि 10 याच्या नोंदी यामध्ये असतील. अशा प्रकारे अतिशय महत्त्वपूर्ण नमुना क्रमांक 5 आहे आणि कशाशी संबंधित आहे तर सामान्य रोकड वहीशी. त्यानंतरचा जो नमुना आहे तो आहे नमुना क्रमांक 5 क. आता आपण 5 पाहिला. आता 5 क म्हणजे दैनिक रोकड वही. प्रथम नमुना 7 नमुना 10 व धनादेश यांची नोंद यामध्ये घेतली जाईल. आणि दैनिक एकत्रित रक्कम नमुना 5 मधील सामान्य रोकड वहीमध्ये नोंद घेतल्या जाईल. प्रत्येक आठवड्याला सरपंच सचिव सर्व पावत्या व धनादेश यांचा मेळ घेऊन स्वाक्षरी करतील. मित्रांनो ग्रामपंचायत नमुना क्रमांक 5 कशाशी संबंधित आहे 5 क दैनिक रोकड वही. तर यामध्ये काय असतं तर प्रथम नमुना 7 आणि नमुना 10 व धनादेश यांची नोंद यामध्ये घेतली जाईल. कशामध्ये नमुना क्रमांक 5 क मध्ये. आणि दैनिक एकत्रित रक्कम नमुना 5 मधील सामान्य रोकड वहीमध्ये नोंद घेतल्या जाईल. आणि प्रत्येक आठवड्याला म्हणजे 7 दिवस झाले की प्रत्येक आठवड्याला सरपंच आणि सचिव सर्व पावत्या धनादेश यांच्या मेळ घेऊन स्वाक्षरी करतील. मित्रांनो सरपंचाची मोठी जबाबदारी आहे की ग्रामपंचायतीमध्ये जर 1 रुपयाही इकडे तिकडे झालं आणि त्यांचं जर एक प्रकारे जी शीट असते किंवा त्यांच्या तफावत आढळून आली त्याच्या शीटमध्ये तर एक प्रकारे त्यांच्यावर काय होऊ शकतो तर कारवाई होऊ शकते. अशा प्रकारची ही ग्रामपंचायत नमुना 5 क दैनिक रोकड वहीचं स्पष्टीकरण आहे. त्यानंतरचं जे आहे आपलं की ग्रामपंचायत नमुना 6 कशाशी संबंधित आहे तर जमा रकमांची वर्गीकृत नोंद वही मासिक. म्हणजे आपल्याला इथं जे काही आपली रक्कम जमा झालेली आहे त्याचं वर्गीकरण करायचं आहे. तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे कारण की माहितीसाठी तुमच्या माहितीसाठी की ग्रामपंचायत नमुना 6 कशाशी संबंधित आहे तर जमा रकमांची वर्गीकृत नोंद वही. तर ही नोंद एक महत्त्वाची अभिलेख आहे
यातील नोंदीनुसारच मासिक व वार्षिक जमा खर्चाचा हिशोब काढण्यात येतो। अर्थसंकल्पात नमूद केलेल्या प्रत्येक शीर्षासाठी या नोंदवहीत स्वतंत्र पान असतात आणि नमुना क मध्ये दाखविण्यात आलेल्या सर्व रकमांची नोंद यामध्ये दाखविण्यात येते। प्रत्येक महिन्याचा हिशोब पूर्ण केल्यानंतर ग्रामपंचायतीचे सचिव नमुना 26 क आणि नमुना 26 ख मधील जमा खर्चाचे मासिक विवरण तयार करून पंचायत समितीकडे पाठवितात। पहा, यांची जी जमा रकमांची वर्गीकृत नोंदवही म्हणजे याला मंथली ही नोंद ठेवा लागते, कारण की हा जो अभिलेख आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण अभिलेख आहे आणि यातील जे नमुना क्रमांक 6 मधील ज्या काही नोंदी आहेत या नोंदीनुसारच मासिक व वार्षिक जमा खर्चाचा हिशोब जो आहे तो हिशोब काढण्यात येतो, कारण की याचा प्रत्येक महिन्यात त्यांचा हिशोब असतो आणि यावरूनच एक प्रकारे याचा वार्षिक जमा खर्चाचा हिशोब काढण्यात येतो आणि अर्थसंकल्पात नमूद केलेल्या प्रत्येक शीर्षासाठी या नोंदवही स्वतंत्र पान दिलेलं असतं आणि नमुना क मध्ये दाखविण्यात आलेल्या ज्या रकमा असतात त्या रकमाची नोंद यामध्ये दाखविण्यात येते आणि प्रत्येक महिन्याचा हिशोब पूर्ण केल्यानंतर ग्रामपंचायतीचे जे सचिव असतात ते नमुना 26 क आणि 26 ख मधील ज्या जमा खर्चाचे मासिक विवरण तयार करून कोणाकडे पाठवितात तर पंचायत समितीकडे पाठवितात। अशा प्रकारे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 6 जमा रकमांची वर्गीकृत नोंदवही याच्याशी संबंधित आहे। त्यानंतर आहे की ग्रामपंचायत नमुना 7 कशाशी संबंधित आहे तर सामान्य पावती। आता तुमचं लक्षात आलं असेल की ही जी सामान्य पावती आहे ही सामान्य पावती ग्रामपंचायत नमुना 7 शी संबंधित आहे। यामध्ये काय स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या विशिष्ट रकमेसाठी सर्व प्रकारची फी, अंशदान, देणगी इत्यादीसाठी रक्कम प्राप्त झाल्याची पोचपावती म्हणून नमुना 7 चा वापर होतो। रुपये 5,000 पेक्षा अधिक रकमेसाठी सर्व पावत्यावर महसूल मुद्रांक लावणे आवश्यक आहे। या सर्व पावत्यांची नोंद नमुना 5 क व नमुना 6 मध्ये घेण्यात येते। मित्रांनो, लक्षात असू द्या की ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या विशिष्ट रकमेसाठी एक्झाम्पल जर आपण घेतलं, सर्व प्रकारची फी, अंशदान किंवा जे देणगी देणारे लोक असतात ते इत्यादीसाठी रक्कम प्राप्त झाल्याची पोचपावती म्हणून नमुना 7 चा वापर होतो। म्हणजे जर कोणी काही देणगी दिलेली असेल किंवा काही फी दिलेली असेल, टॅक्स दिलेला असेल, तर त्या सगळ्यांची जी नोंद आहे त्या सगळ्यांची म्हणजे ही जी फी, सर्व प्रकारची फी, अंशदान, देणगी इत्यादीसाठी रक्कम प्राप्त झाल्याची पोचपावती म्हणून नमुना 7 चा काय केला जातो, वापर केला जातो। आणि जर रुपये 5,000 पेक्षा अधिक रकमेसाठी सर्व पावत्यावर महसूल मुद्रांक लावणे आवश्यक आहे। जर 5,000 पेक्षा अधिक रक्कम असेल तर त्या पावत्यावर जे महसूल मुद्रांक आहे ते लावणे अत्यावश्यक आहे आणि या सर्व पावत्याची नोंद नमुना 5 क व नमुना 6 मध्ये घेण्यात येते। अशा प्रकारचं हे जे आपला आहे ग्रामपंचायत नमुना 7 सामान्य पावतीशी संबंधित आहे। तुम्ही दिलेली फी, अंशदान, देणगी ही तुम्ही सामान्य पावतीमध्ये म्हणजेच नमुना 5 क व नमुना 6 मध्ये तिथं काय असते, नोंद असते। त्यानंतर जे आहे ते आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 कशाशी संबंधित आहे तर कर आकारणी आणि नोंदवही। हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। खूप जे सरपंच आहे, सचिव आहे किंवा ग्रामपंचायत मेंबर आहे, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना आणि सर्वसामान्य जनतेला याची माहिती नसल्यामुळे एक प्रकारे यांचं शोषण होत असतो। म्हणून अशा प्रकारच्या ज्या माहिती असतात त्या माहिती तुम्हाला लक्षात घेणं अत्यावश्यक आहे। आता हे ग्रामपंचायत नमुना 8 कशाशी संबंधित आहे तर कर आकारणी नोंदवहीची संबंधित आहे। ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 124 अन्वये ग्रामपंचायतीचे अधिकार क्षेत्रातील करास पात्र असलेल्या सर्व जमिनी व इमारती यांची ग्रामपंचायतीने मान्यता दिलेली यादी म्हणजे कर आकारणी नोंदवही होय। मित्रांनो, कर आकारणी नोंदवही म्हणजे काय की ग्रामपंचायतीने ज्या काही इमारती असतील किंवा जमिनी असतील यांची मान्यता दिलेली यादी म्हणजे कर आकारणी नोंदवही होय। आणि ह्या कोणत्या कलमांतर्गत होते तर कलम 124 अन्वये ग्रामपंचायतीचे जे अधिकार क्षेत्रातील टॅक्स असतील, पात्र असलेल्या सर्व ज्या काही जमिनी असतात, इमारती असतात, ह्या ग्रामपंचायतीने मान्यता दिलेली जी काही यादी म्हणजेच कर आकारणी नोंदवही आहे
हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 9. कशाशी संबंधित आहे तर कर मागणी नोंदवही. अतिशय महत्त्वपूर्ण क्रमांकाचा अतिशय महत्त्वपूर्ण नमुना क्रमांक 9 आहे आणि ते कशाशी संबंधित आहे तर कर मागणी नोंदवही. नमुना 8 प्रमाणे निश्चित करण्यात आलेला कराच्या रकमेच्या नोंदीची यादी म्हणजे कर मागणी नोंदवही आहे. हे आपण नमुना क्रमांक 8 मध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे कर आकारणी नोंदवहीमधील एकूण रक्कम ही कर मागणी नोंदवहीमधील चालू वर्षाचे मागणीचे रक्कम एवढीच असल्याची खात्री सचिव सरपंच करतात आणि प्रत्येक दिवशी झालेल्या वसुलीची नोंद यामध्ये घेण्यात येते. आणि वर्ष अखेरीस सरपंच सचिव यांना नमुना नोंदवहीत नोंदविण्यात आलेला कराच्या वसुलीची एकूण रक्कम आणि नमुना 6 मधील वर्गीकृत नोंद केलेली रक्कम यांची पडताळणी करावयाची असते. आपण वर पाहिलेलंच आहे की कर आकारणी नोंदवहीमधील एकूण रक्कम ही कर मागणी नोंदवहीमधील चालू वर्षाची कशाची चालू वर्षाची मागणीची रक्कम एवढीच असल्याची खात्री कोण करत असतात तर सचिव आणि सरपंच करतात. आणि प्रत्येक दिवशी म्हणजे दर दिवशी प्रत्येक दिवशी झालेल्या वसुलीची जी नोंद आहे त्या नोंदमध्ये घेण्यात येते. आणि वर्ष अखेरीस सरपंच आणि सचिव यांना नमुना नोंदवहीत नोंदविण्यात आलेल्या कराच्या वसुलीची जी एकूण रक्कम आहे ती आणि नमुना 6 मधील वर्गीकृत नोंद केलेली रक्कम यांची पडताळणी करावयाची असते. अशा प्रकारे हे नमुना क्रमांक 9 आहे. कशाशी संबंधित आहे तर कर मागणी नोंदवहीची संबंधित आहे. त्यानंतर जे आहे मित्रांनो ते आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 9 कराची मागणी पावती. आता हे कशाशी संबंधित आहे आणि यामध्ये कशाचा समावेश करण्यात आलेला आहे काय नेमकं नमुना 9 नेमकं काय आहे हे आपल्याला याची माहिती असणं आवश्यक आहे ग्रामपंचायत सदस्याला आणि सरपंच उपसरपंचाला. कारण की अशा प्रकारची जर माहिती असली तर तुम्ही सचिवाला एक प्रकारे प्रश्न विचारू शकतात किंवा तुम्हाला जर नाही समजलं असेल त्यांना विचारू शकतात की बा हे ग्रामपंचायत नमुना 9 म्हणजे काय आहे नेमकं. कारण की प्रत्येक सरपंच किंवा सदस्यांना माहिती नसल्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही प्रश्न असतात ते त्यांना विचारत नाही. त्यांना परिपूर्ण ज्ञान नसल्यामुळे एक प्रकारे त्यांचं शोषण पण होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारची जी माहिती आहे ही माहिती सरपंचांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ठेवणं बंधनकारक आहे. ग्रामपंचायत कर मागणी नोंदवहीमधील प्रत्येक करदात्यावर नमुना 9 प्रमाणे कर मागणी बिल बजावेल. मागणी बिल दिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून पंचायतीचे येणे असल्याचे सिद्ध होत नाही आणि मागणी बिल बजावून कर न भरल्यास कलम 129(2) प्रमाणे कर मागणी नोटीस बजावण्यात येईल. मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण नमुना आहे नमुना 9 कराची मागणी पावती. यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की मागणी बिल दिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून पंचायतीचे येणे असल्याचे सिद्ध होत नाही. म्हणजे जर तुम्हाला टॅक्स वसूल करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीतील जे काही कर्मचारी असतील ज्यांची जबाबदारी आहे टॅक्स जमा करायची त्यांनी मागणी बिल दिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून पंचायतीचं येणं असल्याचे सिद्ध होत नाही. आणि मागणी बिल बजावून जर कर भरलं नसेल तर कलम 129(2) प्रमाणे कर मागणी नोटीस बजावण्यात येईल. अशा प्रकारे हे नमुना 9 अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही जर घर टॅक्स पावती भरत असेल तर त्याआधी तुम्हाला एक प्रकारे ते मागणी करतील की तुमच्यावर एवढ्या प्रकारे म्हणजे एवढी रक्कम आहे ते तुम्हाला भरावं लागणार. अशा प्रकारची जी मागणी केली जाते मागणी बिल दिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून पंचायतीचे येणं असल्याचे सिद्ध होत नाही. आणि मागणी बिल बजावून कर न भरल्यास कलम किती प्रमाणे ते 129(2) प्रमाणे कर मागणी नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतर जे आहे ग्रामपंचायत नमुना 10 कशाशी संबंधित आहे तर कर व फी बाबत पावती. मित्रांनो ग्रामपंचायतीस कराच्या रूपात प्राप्त झालेल्या प्रत्येक रकमेसाठी पंचायत करदात्यास नमुना 10 मधील पावती देण्यात येईल. अशा सर्व पावत्यांचा नोंदी त्यांच्या दैनिक रोकड वही नमुना क्रमांक 5 मध्ये घेण्यात येते आणि त्या सर्व रकमांची वर्गीकरण नोंदवहीत घेण्यात येते. मित्रांनो ही जी कर व फी बाबतची जी पावती आहे ही बी ग्रामपंचायती कराच्या रूपात प्राप्त झालेल्या प्रत्येक रकमेसाठी तुम्हाला जे काही ग्रामपंचायतीला जे काही सोर्सेस असेल त्यांनी जे काही चालू केले असेल सोर्सेस फी घेत असेल तर ती जी प्रत्येक रकमेसाठी पंचायत करदात्यास नमुना 10 मधील पावती देण्यात येईल. तुम्ही जर काही पैसे भरलेले असेल फी भरलेली असेल तर ती
करदात्यास नमुना 10 मधील पावती देण्यात येईल आणि अशा सर्व पावत्यांचा नोंदी त्यांच्या कशामध्ये तर दैनिक रोकड वही नमुना क्रमांक 5 क मध्ये घेण्यात येते आणि त्या सर्व रकमांची जी नमुना 6 वर्गीकरण नोंद वहीत घेण्यात येते। अशा प्रकारे हे कर व फी बाबतची जी पावती आहे ही पावती प्रत्येक करदात्यास नमुना 10 मधील पावती देण्यात येईल। अशा प्रकारची अतिशय माहिती आहे। जर तुम्ही काही भरलं असेल 500 200 किंवा कोणत्याही प्रकारे तुमच्यावर टॅक्स आकारलं असेल तर एक प्रकारे तुम्हाला नमुना 10 मधील पावती देण्यात येईल। जर दिली नसेल तर ती पावती त्यांच्याकडून घ्या। त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 11 किरकोळ मागणी नोंद वही। आता हे कशाची नमुना क्रमांक 11 कशाशी संबंधित आहे तर किरकोळ मागणी नोंद वही। जर किरकोळ मागणी नोंद वही हे नमुना क्रमांक 11 शी संबंधित आहे तर यामध्ये आहे कर व फी व्यतिरिक्त इतर जमा होणाऱ्या रकमेची मागणी यामध्ये असते। उदाहरणार्थ नोटीस बजावणीसाठी आकारली जाणारी फी, शासनाकडून मिळालेली जमीन, महसूल, माती, शेण यासारख्या बाबीपासून मिळालेले उत्पन्न, जिल्हा परिषदेकडून मिळालेले अनुदान, फिरती सिनेमागृह, सर्कस, पर्यटनाकरिता दिलेल्या तात्पुरत्या खोल्या, बाजार यांचे भाडे यासाठी नमुना 7 पावतीचा वापर करण्यात येतो आणि सर्व पावत्याची नोंद दैनिक रोकड वही नमुना क्रमांक 5 क मध्ये घेण्यात येते। मित्रांनो, हे जे आहे ग्रामपंचायत नमुना 11 किरकोळ मागणी नोंद वही आहे। आता हे यामध्ये काय आहे हे तुमचं लक्षात आलेलं असेल की कर व फी व्यतिरिक्त तुमचे जे कर आहे आणि फी व्यतिरिक्त इतर जमा होणाऱ्या रकमेची जी मागणी आहे यामध्ये असते। कशामध्ये तर नमुना क्रमांक 11 मध्ये। आणि यामध्ये म्हणजे कशाचा समावेश होणार तर नोटीस बजावण्यासाठी आकारली जाणारी जी काही फी आहे ती फी किंवा शासनाकडून मिळालेला जमीन महसूल, माती, शेण यासारख्या बाबीपासून मिळालेले उत्पन्न, जिल्हा परिषदेकडून मिळालेले अनुदान, फिरती सिनेमागृह आहे, त्यानंतर सर्कस आहे, त्यानंतर पर्यटनाकरिता दिलेल्या तात्पुरत्या खोल्या आहेत, बाजार, भाडे यासाठी नमुना 7 पावतीचा वापर करण्यात येतो। लक्षात असू द्या, जर तुमच्या गावात बाजार चालू असेल तर त्याच्यासाठी म्हणजे हे जे आहे किंवा पर्यटन स्थळ असेल आणि पर्यटक आलेले असेल तर याच्यासाठी दिलेल्या ज्या काही खोल्या असतील, बाजार, भाडे यासाठी नमुना 7 पावतीचा काय करण्यात येतो वापर करण्यात येतो। जर बाजार तुमच्या गावात भरत असेल आणि नमुना क्रमांक 7 पावतीचा जर वापर करत नसेल तर तुम्ही करून घ्या आणि सर्व पावत्याची जी नोंद आहे ती नोंद दैनिक रोकड वही नमुना क्रमांक 5 क मध्ये घेण्यात येते। अशा प्रकारची नमुना 11 शी संबंधित जी आहे किरकोळ मागणी नोंद वही यामध्ये स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना 12 आकस्मिक खर्चाचे प्रमाणक। मित्रांनो, हे कशाशी संबंधित आहे नमुना क्रमांक 12 आकस्मिक खर्चाचे प्रमाणक। यामध्ये काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे। तर यामध्ये आहे कोणतीही रक्कम काढावयाची असेल तर प्रमाणकाच्या आधारावर काढावी लागते आणि प्रत्येक विशिष्ट नमुन्यात तयार करावी लागते। ग्रामपंचायत दैनंदिन कार्यालयीन खर्चासाठीचे देयक नमुना नंबर 12 ला जोडण्यात येतो आणि प्रमाणित करून मिळालेले साहित्यासाठी नोंद वहीमध्ये नोंदणी करूनच सरपंचाच्या मान्यतेने ग्राम निधीतून रक्कम काढण्यात येते। हे पहा, सगळ्यात जास्त जे घोळ आहे ते इथंच होण्याचे चान्सेस आहे। म्हणून तुम्ही लक्षात असू द्या की कोणतीही रक्कम काढावयाची असेल तर प्रमाणकाच्या आधारावर काढावी लागते ती आणि प्रत्येक विशिष्ट नमुन्यातच तयार करावी लागते। त्याचं एक विशिष्ट नमुना असतो आणि ग्रामपंचायत दैनंदिन कार्यालयीन खर्चासाठीचे देयक नमुना नंबर 12 ला जोडण्यात येतो। हे जे नमुना क्रमांक 12 आहे त्यामध्ये जोडण्यात येतो आणि प्रमाणित करून मिळालेले साहित्यासाठी नोंद वहीमध्ये नोंदणी करूनच म्हणजे हे नोंदणी तुम्हाला कंपल्सरी करायचीच आहे। तिथं नोंदणी करूनच सरपंचाच्या मान्यतेने ग्रामनिधीतून, कोणाच्या मान्यतेतून, सरपंचाच्या मान्यतेतून ग्रामनिधीतून रक्कम काढण्यात येते। जर सरपंचाची मान्यता नसेल तर सचिव काहीही करू शकत नाही। पण आपल्याला पाहायला मिळत असेल तर एक प्रकारे सचिव सरपंचाला या बाबतीत काही विचारत नाही, सांगत नाही। त्यांचा मनमानी कारभाराने सरपंचाचा दृष्टिकोन पाहून सरपंच जर जागृत नसेल तर एक प्रकारे इथं त्याची फसवणूक होऊ शकते। म्हणून अशा प्रकारची जी माहिती आहे ही माहिती सरपंचाला, ग्रामपंचायत सदस्याला ठेवणं आवश्यक आहे। त्यानंतर आहे नमुना क्रमांक 13
कशाशी संबंधित आहे तर कर्मचारी वर्गाची सूची व वेतन श्रेणी नोंदवही। मित्रांनो लक्षात असू द्या, ग्रामपंचायतीमध्ये 4 ते 5 कर्मचारी असतात कमीत कमी, आणि त्याची जी कर्मचारी आहे ती कर्मचारीची जी वेतन श्रेणी आहे, जी वेतन त्यामध्ये त्यांची काय केली जाते, नोंदवही म्हणजे नोंद केलेली जाते। नमुना क्रमांक 13 मध्ये जे काही कर्मचारी असतील ते कर्मचारीची सूची आणि त्यांची वेतन श्रेणी त्या नोंदवहीमध्ये त्याचा उल्लेख असतो। या नमुना नोंदवहीत ग्रामपंचायतीचा आस्थापनेचा तपशील असतो आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांचा नियुक्तीची नोंद, मंजूर पदे व कार्यरत कर्मचारी यामधील तफावत वेळोवेळी तपासण्यात येते आणि आस्थापनेत वेळोवेळी झालेल्या बदलाची नोंद घेऊनच सरपंचाला काय करावी लागते, स्वाक्षरी करावयाची असते। अशा प्रकारे हे नमुना क्रमांक 13 कर्मचारी वर्गाची सूची आणि वेतन श्रेणी याच्याशी संबंधित आहे। त्यानंतर आहे नमुना क्रमांक 14 कशाशी संबंधित आहे तर मुद्रांक, हिशोब आणि नोंदवही। यामध्ये पूर्ण त्यांचं काय ठेवण्यात येतो तर याचा हिशोब असतो नमुना क्रमांक 14 मध्ये। यामध्ये खरेदी केलेले व वापरलेल्या मुद्रांकाची नोंद घेतली जाते। दरमहा ग्रामसेवक सचिव पडताळणी करून स्वाक्षरी करतात। म्हणजे काय खरेदी केलेले आहे, कोणकोणत्या वस्तूचा वापर करण्यात आलेला आहे हे दरमहा ग्रामसेवक आणि सचिव हे एक प्रकारे पडताळणी करतात आणि तिथं काय करतात, स्वाक्षरी करतात। कोण तर सरपंच। म्हणजे तुम्ही नमुना 14 वर स्वाक्षरी करत असेल तर एक प्रकारे तिथं पडताळून पहा की काय कोणती वस्तू खरेदी केलेली आहे व वापरलेल्या ज्या काही मुद्रांक आहे त्या मुद्रांक सरपंचांनी तपासून घेतले पाहिजे आणि त्यानंतरच काय केली पाहिजे, स्वाक्षरी केली पाहिजे। नाहीतर एक प्रकारे त्यांचं तिथं काहीतरी बॅलन्स हे झालं तर ते सगळी जबाबदारी सरपंचाची असते, कारण की तिथं पदसिद्ध अध्यक्ष सरपंच असतात आणि अशा प्रकारचं म्हणजे त्याची जबाबदारी आहे ती एक प्रकारे हे जे काही हिशोब आहे ते हिशोब ठेवणं त्यांची एक प्रथम जबाबदारी आहे। त्यानंतर जे आहे ते ग्रामपंचायत नमुना क्रमांक 15 उपभोग्य वस्तूंसाठी नोंदवही। मित्रांनो हे जे उपभोग्य ज्या काही वस्तू ग्रामपंचायतीला लागतात त्याची नोंदवही हे नमुना क्रमांक 15 मध्ये असतं। यामध्ये खरेदी केलेले सर्व पावती पुस्तके, धनादेश पुस्तके, लेखन सामग्री व इतर खरेदी केलेल्या वस्तू याची नोंद, हिशोब या नमुन्यात असतो आणि प्रत्येक नोंदी पुढे सरपंचाची स्वाक्षरी आवश्यक असते आणि या नोंदवहीत नोंद घेतल्यानंतरच देयक अदा करता येतात। लक्षात असू द्या, कारण की यामध्ये खरेदी केलेल्या सर्व ज्या काही पावती असतात ह्या पावती आणि पुस्तके, त्यानंतर जे काही आपले चेक असतात, धनादेश पुस्तके, त्यानंतर तुमची लेखन सामग्री जे काही पेजेस वगैरे तुम्हाला लागतात ते सामग्री व इतर खरेदी केलेल्या वस्तू याची नोंद कशामध्ये असते तर नमुना क्रमांक 15 मध्ये असते आणि या नमुन्यात प्रत्येक नोंदीपुढे सरपंचाची स्वाक्षरी आवश्यक असते। या ज्या काही नोंदी केलेल्या आहेत या नोंदीच्या पुढे सरपंचाची जी स्वाक्षरी आहे ते मित्रांनो कंपल्सरी आहे, यामध्ये त्यांची स्वाक्षरी आवश्यक असते आणि या नोंदवहीत नोंद घेतल्यानंतरच त्याचं जे देयक आहे ती रक्कम आहे ती रक्कम काय करता येते, अदा करता येतात, ती रक्कम त्या व्यक्तीला देता येतात। अशा प्रकारे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 15 उपभोग्य वस्तूंसाठी नोंदवही याच्याशी संबंधित आहे आणि यामध्ये ज्या काही पावती असतील, धनादेश असतील, ह्या सरपंचाच्या स्वाक्षरी त्याच्यावर काय असते तर बंधनकारक असते। त्यानंतर आहे नमुना क्रमांक 16 कशाशी संबंधित आहे ते आपल्याला पाहायचं आहे। त्यामध्ये आहे जळ वस्तू संग्रह व जंगल मालमत्ता नोंदवही। लक्षात असू द्या, कारण की यामध्ये जळ वस्तू उदाहरणार्थ टेबल झाल्या, खुर्ची, घड्याळ, कपाट यासारख्या कायम व टिकाऊ स्वरूपाच्या सर्व वस्तूची नोंद स्वतंत्र पानावर घेतली जाते आणि त्यावर सरपंचाची स्वाक्षरी करतात। सर्वात मोठी चूक सरपंच आणि जे काही ग्रामपंचायत सदस्य असतात इथंच करतात। मित्रांनो काय असतं की एक प्रकारे ग्रामपंचायतीचा जो कार्यकाल असतो सरपंचाचा तो 5 वर्षाचा असतो। काय वस्तू खरेदी केलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्याची नोंद नसते आणि जेव्हा हे चार्ज घेतात सरपंच जे नवीन सरपंच निवडून आलेले असतात जेव्हा ते चार्ज घेतात ते काही पाहत नाही की कोणत्या वस्तू आहेत काय आहेत आणि ते चार्ज घेऊन टाकतात आणि नंतर जर एखादी व्यक्ती ग्रामपंचायतीमध्ये त्याला जागृत व्यक्ती आढळला आणि त्यांनी जर नमुना 16चा उल्लेख केला, काही विचारलं तर त्याची तिथं सरपंचाची फजिती होऊ शकते, कारण की जे सचिव असतात ते जास्त काळ एका ग्रामपंचायतीमध्ये टिकत नाही, ते त्यांचं जे काही कारभार असतात ते आपटून निघून जातात। परंतु ही जबाबदारी सरपंचाची आहे की या जडवस्तू, टेबल, खुर्ची, घड्याळ, कपाट यासारख्या ज्या काही वस्तू आहेत टिकाऊ स्वरूपाच्या सर्व वस्तूची नोंद स्वतंत्र पानावर घेतली जाते
लक्षात असू द्या, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर अशा प्रकारचा नमुना क्रमांक 16 नसेल तर ते पहा तुम्ही जाऊन, की यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, काय आहे, टेबल आहे, LED आहेत किंवा आणखीन काय काय कोणकोणत्या वस्तू आहेत, LED किंवा प्रोजेक्टर वगैरे आहेत का, ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला तपासून पाहायच्या आहेत आणि त्याची जी नोंद स्वतंत्र पानावर घेतली पाहिजे तुम्ही आणि त्यावर सरपंचाची काय असते, स्वाक्षरी असते. हे नमुना क्रमांक 16 अतिशय महत्त्वपूर्ण आहे. नाहीतर काय होते, आपण पाहिलं तर एक प्रकारे सरपंचाचा कार्यकाळ संपला तर एक प्रकारे त्यांच्या ज्या काही टेबल असेल, खुर्ची असेल, घड्याळ, LED ज्या काही वस्तू असतात ते सरपंच काय करतात, आपल्या घरी घेऊन जातात. कारण कोणी गावातील नागरिक विचारणारे नसतात, म्हणून अशा प्रकारची परिस्थिती तिथं निर्माण होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारची जी माहिती आहे तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना 17 कशाशी संबंधित आहे, तर अग्रिम दिलेल्या अनामत ठेवलेल्या रक्कमाची नोंदवही. यामध्ये काय आहे मित्रांनो, तर ग्रामपंचायत वेगवेगळ्या कारणांसाठी कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करून नियमित वसुली करीत असते. त्याची नोंदी नमुना 17 मध्ये घेतल्या जातात. ग्रामपंचायतीकडे जेव्हा अनामत रक्कमा जमा होतात त्याची नोंद नमुना नंबर 5 क दैनिक रोकड नोंदवही घेऊन यामध्ये घेण्यात येते आणि ग्रामपंचायतीचा पूर्व मंजुरीशिवाय कोणतीही रक्कम परत करता येत नाही. परत केलेल्या रकमेची नोंद यामध्ये घेण्यात येते. म्हणजे जर काही अग्रिम दिलेल्या ज्या अनामत रक्कम असतील ती रक्कम एक प्रकारे ग्रामपंचायतीच्या पूर्व मंजुरीशिवाय कोणतीही रक्कम परत करता येत नाही आणि परत केलेली जर एखादी चुकीने रक्कम परत केलेली असेल तर त्याची जी नोंद आहे ती नोंद कशामध्ये ठेवण्यात येते, तर ती नमुना क्रमांक 17 मध्ये ठेवण्यात येते. अशा प्रकारची अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. त्यानंतर आहे मित्रांनो नमुना क्रमांक 18. त्या 18 मध्ये कशाशी संबंधित आहे, तर किरकोळ रोकड वही ₹500 पेक्षा कमी असलेल्या रकमेचे प्रदान दर्शनी धनादेशाद्वारे करून त्याची नोंद यामध्ये करण्यात येते. अशा किरकोळ रकमेचे प्रदान प्रमाणकाच्या आधारे करून यामध्ये नोंद घेतली जाते आणि किरकोळ रकमेच्या सरपंचाची मंजुरी घेऊन धनादेशाद्वारे बँकेतून रक्कम काढून अदा करता येते व तशी नोंद यामध्ये घेण्यात येते. लक्षात आलं असेल तुम्हाला की नमुना क्रमांक 18 किरकोळ रोकड वहीशी संबंधित आहे. रुपये कितीपेक्षा, तर 500 पेक्षा कमी असलेल्या रकमेची प्रदान दर्शनी धनादेशाद्वारे करून त्याची नोंद नमुना क्रमांक 18 मध्ये करण्यात येते आणि अशा किरकोळ रकमेचे जे प्रमाण आहे किरकोळ रकमेचे प्रदान प्रमाणकाच्या आधारे करून यामध्ये नोंद घेतली जाते नमुना क्रमांक 18 मध्ये आणि किरकोळ रकमेच्या सरपंचाची मंजुरी घेऊन धनादेशाद्वारे कशाद्वारे ती जी रक्कम आहे ते रक्कमेच्या सरपंचाची मंजुरी घेऊन धनादेशाद्वारे बँकेतून रक्कम काढून अदा करता येते व तशी नोंद यामध्ये घेण्यात येते. कशामध्ये, नमुना क्रमांक 18 मध्ये. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 19 कशाशी संबंधित आहे, तर कामावर असलेल्या व्यक्तींचा हजेरीपट. आता पहा कशाशी संबंधित आहे, कामावर जे काही व्यक्ती हजर असेल त्या व्यक्ती सर्व नोंद तिथे ठेवली जाते. ग्रामपंचायतीने कोणत्याही कामावर रोजंदारीवर लावलेल्या मजुरांची नावे त्या नमुन्यात असतात आणि हजेरीपटाची एकच प्रत असते. त्याला अनुक्रमांक देऊन ग्रामपंचायतीच्या शिक्क्याने प्रमाणित केलेले असते आणि हजेरीपटीचा हिशोब नमुना 15 मध्ये असतो आणि हजेरीपटीचा कालावधी संपल्यानंतर सरपंच मंजुरी देतील व आवश्यक तेथे मुद्रांकावर स्वाक्षरी घेऊन मजुरी अदा केली जाईल. मित्रांनो, तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ग्रामपंचायत नमुना 19 कशाशी संबंधित आहे, कामावर असलेल्या व्यक्तीची जी हजेरीपट असते ती हजेरीपट एक प्रकारे तिथं नोंद ठेवावं लागते की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये एवढे मजूर काय करत आहेत, कामं करत आहेत आणि त्यांना जी काही रक्कम दिली जाते त्यावर सरपंचाचे जे धनादेश असते त्यावर सरपंचाचे त्या धनादेशावर काय असते, स्वाक्षरी असते. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 20 कामाच्या अंदाजाची नोंदवही. कशाशी संबंधित आहे, नमुना क्रमांक 20 कामाच्या अंदाजाची नोंदवही. प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्तावित असलेल्या कामाचा तपशीलवार आराखडा व अंदाजित खर्चाचा तपशील या नमुन्यात असतो. मित्रांनो, एवढं लक्षात असू द्या तुम्हाला, एवढं तुम्ही लक्षात घ्या की नमुना क्रमांक 20 जो आहे तो कामाच्या अंदाजाची तिथं नोंद केली जाते. कारण की जे काही प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्तावित असलेल्या कामाचा तपशीलवार आराखडा, अंदाजित खर्चाचा तपशील या नमुना क्रमांक 20 मध्ये असतो. त्यानंतर जे आहे ते आहे ग्रामपंचायत नमुना 20 क मोजमाप वही. अतिशय महत्त्वपूर्ण, पंचायतीने केलेल्या किंवा कंत्राटदाराने केलेल्या कामाचे मोजमाप पंचायत समितीचा अभियंत्याकडून यामध्ये नोंदविण्यात येते. आपल्या
ग्रामपंचायतीमध्ये जे काही काम होत असेल त्या कामाचं सगळं कामाचे मोजमाप पंचायत समितीचा अभियंत्याकडून यामध्ये नोंदविण्यात येते. आता तुमचं लक्षात आलंच असेल हे काय प्रकरण आहे. ग्रामपंचायतीने केलेला किंवा कंत्राटदाराने, जर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये एखादी बिल्डिंगचं काम चालू असेल किंवा कोणतेही गटरनालीचं काम चालू असेल, विहिरीचं काम चालू असेल किंवा कोणतंही ETC म्हणजे काही जर काम चालू असेल तर पंचायतीने केलेल्या किंवा कंत्राटदाराने केलेल्या कामाचे मोजमाप पंचायत समितीचा अभियंत्याकडून यामध्ये नोंदविण्यात येते. कोणत्या नमुन्यामध्ये? नमुना 20क मध्ये. जर ती मोजमाप वही तुम्ही पाहिली की तुम्हाला सगळी माहिती आहे, ती माहिती तुम्हाला सापडून जाते की कुठं काम चालू आहे, त्याची MB, त्यानंतर त्याचा कामाचा खर्च काय झालेला आहे, ती सगळी म्हणजे अतिशय ग्रामपंचायतीचा अतिशय महत्त्वपूर्ण नमुना आहे हे 20क मोजमाप वही. जर कुठं काम झालेलं असेल तर 20क मोजमाप वही तुम्ही पाहून ते काम तुम्ही तपासून पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना 20ख कामाचे देयक. ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे मोजमाप करून मोजमाप वहीत नोंद केल्यानंतर कामाचे देयक या नमुन्यात करण्यात येते आणि मोजणी पुस्तकातील परिणाम व दर अचूक असल्याची खात्री करून सरपंच आणि सचिव याची स्वाक्षरी असते. मित्रांनो, जे काही कंत्राटदाराने काम केलेले असेल त्यावर सचिव आणि सरपंचाची काय केली जाते? स्वाक्षरी केली जाते आणि 20ख मध्ये या कामाचं देयक असते की बा एक आम्ही हे जे यांचे मोजणी पुस्तकातील परिणाम दर अचूक असल्याची खात्री करून सरपंच आणि सचिव यांची स्वाक्षरी करते. म्हणजे आता एक प्रकारे त्यांची जी रक्कम आहे ती रक्कम त्याला भेटून जाते. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना 20ख1 कामाचे देयक. कामाच्या अंदाजाची नोंद वही, मोजमापाची वही, कामाचे देयक या खर्चाची पडताळणी करून रक्कम प्रदान करण्यात येते. त्यानंतर आहे मित्रांनो ग्रामपंचायत नमुना क्रमांक 21 कशाशी संबंधित आहे? तर कर्मचाऱ्याच्या देयकाची नोंद वही. म्हणजे जे काही कर्मचारी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असेल त्याची इथं एक प्रकारे नमुना 21 मध्ये त्याची नोंद केली जाते. म्हणजे हे पहा, ग्रामपंचायतीमधील कायमस्वरूपी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची वेतनाचे देयक तयार करण्यासाठी या नमुन्याचा उपयोग होतो 21चा. आणि यामध्ये कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी, मत्ता, निव्वळ द्यायची एकूण रक्कम यांचा हिशोब यामध्ये केलेला असतो की जे काही ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतात त्यांची सगळी माहिती हे नमुना क्रमांक 21 मध्ये दिलेली असते. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 22 कशाशी संबंधित आहे? स्थावर मालमत्ता नोंद वही, रस्ते व जमिनी. अतिशय महत्त्वपूर्ण. तुम्ही एक प्रकारे पहा, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आणि गाजलेला मुद्दा आहे. कारण की जे स्थावर मालमत्ता आहे, रस्ते व जमिनी, आता तुम्हाला माहीतच असेल रस्त्यासाठी किती त्रास होतो म्हणजे एक प्रकारे ग्रामीण भागामध्ये. तर ही जी आहे ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. नमुना क्रमांक 22 आहे. स्थावर मालमत्ता नोंद वही रस्ते व जमिनी व्यतिरिक्त, म्हणजे रस्ते व जमिनी व्यतिरिक्त आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता नोंद वही आहे, फक्त रस्ते आणि जमिनी सोडून. तुम्हाला जे काही ग्रामपंचायतीमध्ये काय आहे, कशा कशाची नोंद असेल तर ते नमुना क्रमांक 22 मध्ये आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असलेल्या स्थावर मालमत्तेच्या नोंदणी यात असतात आणि प्रत्येक मालमत्तेला एक स्वतंत्र पान असते. इथेही प्रत्येक जी ग्रामपंचायती स्थावर मालमत्ता आहे तिथे एक स्वतंत्र पान दिलेलं असतं आणि कोणत्याही स्थळावर मालमत्ता संपादित करण्यात येईल किंवा हस्तांतरित करण्यात येते तेव्हा ती प्राप्त झाल्याची नोंद यात असते. म्हणजे ही जी नोंद म्हणजे ठेवणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगीने मालमत्तेची विल्हेवाट करण्यात येईल तेव्हा त्यातून प्राप्त झालेल्या रकमा ग्रामनिधीत जमा होतात. आणि जर ते स्थावर मालमत्ता कोणाला तुम्ही एक प्रकारे सगळी समितीचा विचार करून किंवा त्याला विचारून जर विकली असेल तर जी जी मालमत्ता आहे विल्हेवाट करण्यात येईल, म्हणजे अधिकाऱ्याची परवानगी मालमत्तेची विल्हेवाट करण्यात येईल आणि त्यातून जो पैसा आपल्याला ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला आहे त्यातून प्राप्त झालेल्या रकमा ग्रामनिधीत जमा होतात. ज्या काही तुम्ही एखादी बिल्डिंग असो किंवा एखादी झाडं वगैरे कापले असेल आणि ते झाडं जर तुम्ही जनतेला किंवा एखादी व्यक्तीला विकलं असेल आणि त्यापासून जे काही तुम्हाला धन प्राप्त झालेले असेल त्या धनाची जी रक्कम आहे ती रक्कम ग्रामनिधीत जमा होतात. त्याची नोंद यात असते. आपल्याला माहीतच असेल की जर एखादी बिल्डिंग असेल ती बिल्डिंग आपण जर तोडली असेल, तोडल्यानंतर त्याची ज्या विटा वगैरे निघतात किंवा लोखंड वगैरे निघतात, जर तुम्ही ते लोखंड किंवा विटा विकल्या असेल तर ती जी रक्कम प्राप्त झालेली आहे त्या व्यक्तीकडून ती रक्कम ग्रामपंचायत ग्रामनिधीत जमा होतात आणि त्याची नोंद कशामध्ये असते तर नमुना क्रमांक 22 मध्ये असते. आणि प्रतिवर्षी एप्रिलमध्ये ही नोंद सरपंच सचिव यांच्याकडून प्रमाणित केली जाते आणि दरवर्षी एप्रिलमध्ये ही जी नोंद आहे ही नोंद सरपंच आणि सचिव करतात. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना 23. मित्रांनो कशाशी संबंधित आहे
तर ताब्यातील रस्त्यांची नोंदवही. आता पहा, रस्त्याची नोंदवही ही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांच्या सर्व नोंदी, लांबी, रुंदी, इतर तपशिलासह यामध्ये असतात. आणि ग्रामपंचायत जेव्हा रस्त्याचे काम करील त्यावेळी सर्व स्तंभात आवश्यक माहितीसह नोंद घेतल्या जातात. प्रतिवर्षी एप्रिलमध्ये ही नोंदवही सरपंच सचिव यांच्याकडून प्रमाणित केली जाते. आता काही ठिकाणी आता आम्हाला माहिती मिळालेली आहे की सरपंचाला एक प्रकारे ही माहितीच नसते की कुठं रस्ता आहे, काय आहे, त्यांना माहिती नसते. हे कशामुळे? त्यांचं नॉलेज अपुरे असल्यामुळे. कारण ताब्यातील रस्त्याची स्पेशल एक नमुना असतो आणि त्या नमुनाचं नाव आहे नमुना क्रमांक 23, ताब्यातील रस्त्याची नोंदवही. गावात कुठे कुठे रस्ता आहे ते सगळं यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात येतो. परंतु बेजबाबदार सचिव किंवा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना त्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी माहीत नसेल तर येणाऱ्या ज्या काही सरपंच असतात पुढच्या पंचवार्षिकमध्ये त्यांची एक प्रकारे फजिती होते. कारण की यांना माहीतच नसते, हे नोंदच करत नाही, कारण रस्ता कुठं झाला कुठं नाही माहीतच नसते. म्हणून प्रत्येक सरपंच, उपसरपंच, सचिव आणि ग्रामपंचायत मेंबरने आपल्या कार्यकाळामध्ये कुठे कुठे रस्ता झालेला आहे याची नोंद नमुना क्रमांक 23 मध्ये करण्याची एक प्रकारे तयारी दाखवावी. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांची सर्व नोंदी, त्यामध्ये लांबी किती आहे, याची रुंदी किती आहे, हे सर्व तपशिलासह यामध्ये असतात. आणि ग्रामपंचायत जेव्हा रस्त्याचे काम करील त्यावेळी सर्व स्तंभात आवश्यक माहितीसह नोंदी घेतल्या जातात. आणि प्रतिवर्षी एप्रिलमध्ये ही नोंदवही सरपंच आणि सचिव प्रमाणित करतात. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 24, कशाशी संबंधित आहे? ते जमिनीची नोंदवही. यामध्ये ही जमिनीची नोंद केली जाते. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या, संपादित केलेल्या, शासनाकडून हस्तांतरित केलेल्या सर्व जमिनी, मोकळ्या जागा, पडीत जमिनी, गायरान इत्यादी सविस्तर नोंदी या नमुन्यात ठेवल्या जातात. मित्रांनो, आपल्या गावामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये नमुना क्रमांक 24 म्हणजे ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या ज्या काही जमिनी आहेत, संपादित केलेल्या जमिनी आहेत किंवा शासनाकडून हस्तांतरित केलेल्या सर्व जमिनी, त्यानंतर मोकळ्या जागा, त्यानंतर पडीत जमिनी, गायरान तुम्हाला माहीतच असेल, जे मोकळी जागा असते ती गायरान इत्यादी सविस्तर नोंदी कशामध्ये ठेवण्यात येतं? तर नमुना क्रमांक 24 मध्ये ठेवण्यात येतं. तुम्हाला जर कुठं जमीन पडीत आहे किंवा गायरान आहे किंवा मोकळी जागा आहे, ही सगळी माहिती तुम्हाला नमुना क्रमांक 24 मध्ये पाहायला मिळेल. पहा तुम्ही आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कुठं जागा खाली आहे. कारण की जर जागा खाली असेल तर भविष्यामध्ये आपल्याला ज्या काही ग्रामपंचायतीमध्ये कार्य करायचे असेल, भवन बांधायचं असेल किंवा आणखीन काही काम करायचे असेल तर हे तुम्हाला तिथं उपयुक्त पडणार आहे. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 25 कशा संबंधित आहे? गुंतवणूक वही. ग्रामपंचायतीने केलेल्या सर्व प्रकारच्या गुंतवणुकी, त्यावर मिळणारे व्याज, त्याची मुद्दल याबद्दलचा तपशील यात असतो. आणि दरमहा सर्वसाधारण रोकड वही नमुना 5 यांच्यामध्ये मेळ घालून प्रमाणित करण्यात येते. आता लक्षात असू द्या, कारण की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये फंडिंगचं जे प्रमाण आहे खूप जास्त आहे मित्रांनो. ग्रामपंचायतीला पैसा मोठ्या प्रमाणात मिळत असतो. लोकांना याचं एक प्रकारे माहिती नसल्यामुळे एक प्रकारे काय करायचं, कसं करायचं, ग्रामपंचायत सदस्याला किंवा सरपंच, उपसरपंचाला याबद्दल काही माहिती नसते. म्हणून एक प्रकारे त्यांची फजिती होते. आणि सचिव जे लोक असतात ते हुशार असतात, त्यांना माहीत असतं की काय करायचं, कसं करायचं. म्हणून एक प्रकारे आपली जबाबदारी समजून आणि आपल्या ग्रामपंचायतचा विकास समजून या गोष्टीवर तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायचं आहे की ग्रामपंचायतीने केलेल्या सर्व प्रकारच्या ज्या गुंतवणुकी आहेत किंवा त्यावर मिळणारे जे व्याज आहे त्याची मुद्दल याबद्दलचा तपशील यात असतो. काही जे सचिव असतात हे माहितीच पडू देत नाही की किती व्याज भेटलेला आहे. ती व्याज ते आपल्या परीनं बरोबर करतात. दरमहा सर्वसाधारण रोकड वही नमुना नंबर 5 यांच्याशी मेळ घालून प्रमाणित करण्यात येतं. अशा प्रकारची ही जी माहिती आहे ही माहिती सर्वसामान्य नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना बंधनकारक आहे, यांची जबाबदारी आहे. कारण की गावातील नागरिकांना तुम्हाला निवडून दिलेले आहे. तुमची जबाबदारी आहे की गावातील विकास झाला पाहिजे. आता आपण जर सरपंच बाकीचे म्हणजे हे पाहत असू तर एक प्रकारे ते स्वतःचाच विकास करायला भिडलेले असतात. म्हणून लोकांना इथं जागृत व्हायचं आहे. त्यांना आपण कशासाठी निवडून दिलं आहे? तर गावाचा विकासाकरिता. ते पहिले स्वतःचा विकास करतात
म्हणून गावाचं पहिले कोणती योजना आली तर पहिले जे पदाधिकारी असतात त्यांचं नाव असते आणि त्यानंतर नागरिक असतात. म्हणून तुम्ही जागृत व्हा आणि अशा प्रकारची जी माहिती आहे ती माहिती तुम्ही लक्षात असू द्या, तुमची फसवणूक होणार नाही. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 26 क जमा मासिक विवरण. मित्रांनो, हे 26 क जे आहे जमा मासिक विवरण, प्रत्येक महिन्यात मासिक हिशोब पूर्ण केल्यानंतर मासिक विवरण यामध्ये तयार करून सचिव प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपूर्वी पंचायत समितीकडे पाठवेल. जे काही तुमचं मासिक विवरण झालेलं आहे म्हणजे महिन्यात प्रत्येक महिन्यात मासिक हिशोब पूर्ण केल्यानंतर मासिक विवरण यामध्ये तयार करून सचिव प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपूर्वी पंचायत समितीकडे पाठवेल. आपल्याला माहीतच असेल ग्रामीण भागामध्ये 2-2 महिने मासिकच सभा होत नाही. कशामुळे होत नाही? हेच कारण की आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रत्येक व्यक्तीला, सर्वसामान्य जनतेपासून तर पदाधिकारींना ही जर जबाबदारी लक्षात आली तर एक प्रकारे सचिवाला ठरलेल्या दिवशीच मासिक सभा घेऊन यांचं जे काही मासिक विवरण आहे हे तयार करून कोणाकडे पाठवावं लागते? पंचायत समिती. पण आता हे जे एक प्रकारे यांना ज्ञान अपुरे असल्यामुळे सचिव त्याच्या परीनं त्याला जे करायचं आहे ते करतात. म्हणून ही माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना 26 क कशाशी संबंधित खर्चाचे मासिक विवरण. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना 27 लेखा परीक्षणातील आक्षेपांच्या पूर्ततेचे मासिक विवरण. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण आहे नमुना क्रमांक 27. तुम्हाला ग्रामपंचायतची सगळी माहिती, काय घोळ झालेला आहे, कशा प्रकारे झालेला आहे, काय खर्च झालेला आहे, कारण की हे जे लेखा परीक्षण असते ऑडिट यामध्ये सगळं त्यांनी नोंदवलेलं असतं. म्हणून तुम्हाला जर तुम्ही हे जर पाहिलं काय लेखा परीक्षण म्हणजेच ऑडिट रिपोर्ट, तर यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायतीची जी काही कमजोरी आहे किंवा काय घोळ केलेला आहे, कशा प्रकारे त्यांची जबाबदारी सरपंच सचिवांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केलेली आहे की नाही, हे सगळं आपल्याला ऑडिटमध्ये दिलेलं असते. लेखा परीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यावर अनुपालन तयार करून पंचायत समितीकडे पाठविलेले, पंचायत समितीने निकाली काढलेले लेखा परीक्षकाने मान्य व प्रलंबित असलेले लेखा आक्षेपाची नोंद या नमुन्यात केली जाते. तुम्ही पहा, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन पहा नमुना 27, नाही तर त्याला सचिवाला विचारा. ऑडिट रिपोर्ट, जे ऑडिट रिपोर्ट आहे ते ऑडिट रिपोर्ट पाहून तुम्हाला ग्रामपंचायतीत जे पूर्ण एक आपण म्हणू शकतो आत्मा, त्या आत्मा आपल्याला माहीत पडून जाणार की ग्रामपंचायतीमध्ये हे काय करत आहे, आपण कशासाठी निवडून दिलेले आहे ना, कशासाठी, तर आपल्या जनतेचा विकासासाठी, गावाचा विकासासाठी. तर इथं तुम्हाला माहीत पडणार हे ऑडिट रिपोर्टमध्ये की यांना काय केलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते आहे की ग्रामपंचायत नमुना क्रमांक 28 कशाशी संबंधित आहे, मागासवर्गीय 15% व महिला बालकल्याण 10% करावयाचे खर्चाचे मासिक विवरण नोंदवही. मित्रांनो, नमुना क्रमांक 28 तुमच्या लक्षात आलं असेल की मागासवर्गीय 15% व महिला बालकल्याण 10% यांचं खर्चाचे मासिक विवरण यामध्ये केलं जातं. त्या दोन्ही चर्चा खाली होणाऱ्या खर्चाचे मासिक विवरण यामध्ये असते. याचा अहवाल सचिव दर महापंचायत समितीकडे सादर करत असतात. म्हणजे हे जे आहे मागासवर्गीयासाठी किती टक्के, तर 15% आणि महिला बालकल्याण 10% याची जी नोंद आहे ती नोंद या नमुना क्रमांक 28 मध्ये घेण्यात येतं. आणि याचा जो अहवाल आहे हा अहवाल सचिव दर महाकोणाकडे पाठवत असतात, पंचायत समितीकडे सादर करत असतात. त्यानंतर जे आहे नमुना क्रमांक 29 कशाशी संबंधित आहे, कर्जाची नोंदवही. त्यामध्ये ग्रामपंचायतीने घेतलेले जे कर्ज आहे, त्यानंतर व्याज, कर्जाची केलेली परतफेड याचे विवरण असतं. आणि या प्रयोजनासाठी कर्ज घेतलेले असेल त्यासाठीच खर्च करणं आवश्यक आहे. अर्थसंकल्पना तरतुदी नियमितपणे कर्जाची परतफेड करण्याची तरतूद ग्रामपंचायतीला करावी लागते. मित्रांनो, हे जे आहे नमुना क्रमांक 29, जर एक प्रकारे ग्रामपंचायतीला जर पैशाची गरज भासली असेल, पंचायतीने कर्ज घेतलेले असेल, तर त्यावरचे जे व्याज आहे, त्यानंतर कर्जाची केलेली परतफेड आहे, यांचे सगळे जे विवरण आहे सविस्तर माहिती नमुना क्रमांक 29 मध्ये असते. आणि या ज्या प्रयोजनासाठी म्हणजे आपण ज्यासाठी कर्ज घेतलेलं असेल त्यासाठीच जे खर्च आहे ते खर्च करणं काय असते, बंधनकारक असते. आणि अर्थसंकल्पात तरतुदी नियमितपणे कर्जाची परतफेड करण्याची तरतुदी ग्रामपंचायतीला करावी लागते. जर ग्रामपंचायतीला पैशाची एक प्रकारे पैसे नसेल तर एक प्रकारे ते कर्ज घेऊन आपलं गावाचा विकास करू शकतात, जर सरपंच हुशार असेल तर. नाही तर मग काही गावाचा विकास होणार नाही. कारण की पैसा नसला तरीही ग्रामपंचायती कर्ज घेऊन गावाचा विकास करू शकतो. आणि त्याच्या वेळेमध्ये ग्रामपंचायतीला त्याची जी परतफेड आहे कर्जाची, ती कर्जाची परतफेड करावी लागते. अशा प्रकारे हे नमुना क्रमांक 29 आहे. पदाधिकारीनं जर अशा प्रकारची माहिती नसेल तर त्याच्यावर सविस्तर माहिती काढून घ्या. तुम्ही BDOला विचारा, COला विचारा,
तिकडे महाराष्ट्राचे जे आपले CM आहे, पंचायत राज मंत्री आहे, त्यांना विचारा ग्रामपंचायतीच्या विकासासाठी त्यांच्याकडून निधी घ्या आणि आपला ग्रामपंचायतीचा विकास करा स्वतःच्या विकासाबरोबरच. तेव्हाच पुढील पंचवार्षिकमध्ये आपलं विचार केलं जाणार. नाही तर 5 वर्ष तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये आणि 5 वर्षानंतर तुम्ही कुठं असणार तर तुम्हालाच माहीत आहे. त्यानंतर आहे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 30. मित्रांनो, हे कशा संबंधित आहे तर ग्रामपंचायत लेखा परीक्षण आक्षेप पूर्तता नोंदवही. आपण आताच पाहिलं की यामध्ये लेखापरीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केलेली पूर्तता झालेली वसुली ग्रामपंचायत ठरावासह पंचायत समितीचे पाठविण्यात येतात. आपण आक्षेप पाहिला होता. आता जे ऑडिट रिपोर्ट आहे ते ऑडिट रिपोर्टचं जे त्यांनी पूर्तता केलेली आहे का, ज्या काही आक्षेप घेतलेले होते त्या आक्षेपचं पूर्ण त्यांनी उपाययोजना केली का, काय घोळ झालेला होता ते बरं केलं का, हे सगळी माहिती ग्रामपंचायत लेखापरीक्षण आक्षेप पूर्तता नोंदवही म्हणजे यामध्ये लेखापरीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केलेली पूर्तता ग्रामपंचायतीला त्याची पूर्तता करावी लागते. याची पूर्तता फक्त कोण करतात, सचिव आणि सरपंच. हुशार सरपंच असेल तर सचिवच करून टाकतो. म्हणून ही जी आहे नमुना क्रमांक 30 हे पण तुमच्या माहितीसाठी अतिशय आवश्यक आहे. कारण की जर पूर्तता केली असेल ग्रामपंचायतीनं तर ते तुम्हाला पंचायत समितीकडे ठरावाचं ग्रामपंचायती ठरावाचं पंचायत समितीकडे काय करण्यात येते, पाठविण्यात येते. त्यानंतर आहे मित्रांनो ग्रामपंचायत नमुना क्रमांक 31 कशा संबंधित आहे तर प्रवास भत्ता आणि देयक. आता जे ग्रामपंचायत सरपंच सदस्य कर्मचारी यांनी दिलेल्या प्रवास भत्ताची नोंद या नमुन्यात केली जाते. मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये आपण पाहत असतो, माझ्या संपर्कामध्ये असे असंख्य ग्रामपंचायत सदस्य आहे की ज्यांचे 5-5 वर्षापासून म्हणजे आतापर्यंत निवडून आले तेव्हापासून तर आतापर्यंत त्यांचं जे प्रवास भत्ता आहे ते प्रवास भत्ताच दिला जात नाही. आता हे कोण काय करतात हे तुम्हालाच माहीत आहे. ही सगळी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी सचिवाची आहे. ग्रामपंचायत सरपंच सदस्य व कर्मचारी यांनी दिलेल्या प्रवास भत्ताची नोंद या नमुन्यात केली जाते. हे ग्रामपंचायत नमुना क्रमांक 31 पहा सचिवानं काय केलेलं आहे तिथं. कारण की हे तुमच्या नावावर सगळं जे काही प्रवास भत्ता आहे ते घेऊन टाकतात, तुम्हाला काही देत नाही. म्हणून हे तुमच्या माहितीसाठीच आहे. फक्त तुम्ही पहा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन नमुना क्रमांक 31 कशाचे संबंधित आहे त्याला विचारा. आमचं जे भत्ता आहे तो भत्ता कुठं आहे, प्रवास भत्ता कुठं आहे, त्यांनी घेतलेला आहे तुम्हाला माहीतच नाही. कशामुळे तर फक्त तुमच्या अपुरे ज्ञानामुळे. म्हणून अशा प्रकारची जी माहिती आहे माहिती लक्षात असू द्या. त्यानंतर आहे मित्रांनो ग्रामपंचायत नमुना क्रमांक 32 रकमेच्या परताव्यासाठीचा आदेश. ग्रामपंचायतीकडे ठेवी नमुना 17 मध्ये नोंद घेऊन स्वीकारल्या जातात. त्याचं ठेवी परत करत असताना केलेल्या कार्यवाहीची नोंद यामध्ये ठेवण्यात येते. मित्रांनो, हे नमुना क्रमांक 32 आहे आणि रकमेच्या परतव्यासाठीचा आदेश यामध्ये असतो की ग्रामपंचायतीकडे ठेवी नमुना 17 मध्ये नोंद घेऊन स्वीकारल्या जातात आणि त्याचा ठेवी परत करत असताना केलेल्या कार्यवाहीची म्हणजे जे ठेवी आहे ती ठेवीत परत करताना यामध्ये त्याची काय करावी लागते, नोंद करावी लागते. त्यानंतर आहे मित्रांनो ग्रामपंचायत नमुना क्रमांक 33 वृक्ष नोंदवही. लक्षात असू द्या, ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची नोंद, झाडापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची नोंद, झाड नष्ट झाले किंवा तोडले असल्यास त्या कारणाची नोंद या ठेवली जाते. मित्रांनो, लक्षात असू द्या की हे जे नमुना क्रमांक 33 आणि आपलं मला वाटते शेवटचं हे नमुना आहेत. म्हणून हे पहा तुम्ही की ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर रस्त्याचा आजूबाजूला असलेल्या झाडांची नोंद, झाडापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची नोंद म्हणजे तर जर ते झाड जर काही देत असेल, इन्कम सोर्स असेल तर त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची नोंद, झाड जर नष्ट झालं असेल किंवा तोडले असल्यास त्या कारणाची नोंद यात ठेवली जाते. म्हणजे तुम्ही झाड तोडलं असेल, तोडून ते झाड जर कोणाला विकलं असेल आणि त्यापासून जे काही उत्पन्न मिळालेलं असेल ती सगळ्यांची नोंद नमुना क्रमांक 33 मध्ये ठेवण्यात येतं. आता ग्रामपंचायतीचे जे काही पदाधिकारी असतात त्यांना हे नमुने माहीत नसतात. कारण की ग्रामपंचायती ताब्यात असलेल्या जमिनीवर रस्त्याच्या कडेला असलेले झाडं किती आहे ते त्यांना माहीत नाही. जर एखादी झाड इन्कम सोर्स देणारा असेल त्याची उत्पन्नाची नोंद त्यामध्ये नसतं.
झाड नष्ट झाले, कोणाला जर झाड विकलं त्यापासून जे काही उत्पन्न मिळालं असेल ते माहीत नाही, तोडल्यास त्याची कारणाची नोंद, हे सगळं नमुना क्रमांक 23 मध्ये ठेवण्यात येते. मित्रांनो पहा जाऊन ग्रामपंचायतीमध्ये नमुना क्रमांक 33 ग्रामपंचायतीला अवेलेबल आहे किंवा नाही. तुम्हाला फक्त 5 ते 10 पर्यंत जे आवश्यक नमुने आहेत ते दिसणार, बाकीचे ते मेंटेन करत नाही. कारण याचं एकमेव कारण असं की कोणताही व्यक्ती विचारणारा नाही. मित्रांनो अशा प्रकारे आज आपण ग्रामपंचायतीचे 1 ते 33 पर्यंतचे जे काही नमुने होते ते नमुने आपण पाहिलेले आहेत. मी फक्त हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणि जे काही जागृत नागरिक असेल त्यांच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता आणि जे काही आपले पदाधिकारी मित्र असतील आणि गावातील शोषण होणारे जे नागरिक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, हीच माझी विनंती. धन्यवाद.